रत्नागिरी नगर परिषदेच्या निवडणुकीचा प्रचार आता शिगेला पोहोचलाय। महायुतीच्या उमेदवारांकडून घरोघरी प्रचारावर भर दिला जातोय। प्रभाग क्रमांक 7 मध्ये युतीतील शिवसेना शिंदे गटाकडून श्रद्धा संजय हळदणकर आणि गणेश भारती हे उमेदवार रिंगणात आहेत। दोघांकडून सध्या घरोघरी जात प्रचार सुरू आहे। संगमनेर नगरपालिका निवडणुकीच्या शिवसेना शिंदे गटाच्या आमदाराने भाजपच्या माजी नगरसेविकेचे तिकीट नाकारलं असल्याचा आरोप करत थेट बंडखोरी करत आता नगराध्यक्षपदासाठी उमेदवारी अर्ज कायम ठेवलाय। इतके वर्ष पक्षात काम करून आमच्यावर अन्याय झाल्याची भावना मेघा भगत यांनी व्यक्त केली, तर अमोल खताळ हे निवडणुकीतील राख आमच्यावर काढत असल्याची टीका दीपक भगत यांनी केली आहे। घुगुस नगर परिषद ही चंद्रपूर जिल्ह्यातील नव्यानेच तयार झालेली नगर परिषद आहे। त्यामुळे ग्रामपंचायतीकडून नगर परिषदेकडे वाटचाल करणाऱ्या या शहराचा पहिला नगराध्यक्ष कोण होणार आणि कोणाची सत्ता येणार याबाबत सर्वांमध्ये उत्सुकता आहे। या नगर परिषदेसाठी 22 नगरसेवक निवडून द्यायचे असून नगराध्यक्षपद हे अनुसूचित जातीच्या महिलेसाठी आरक्षित आहे। महाराष्ट्राच्या सत्तेत 3 पक्ष एकत्र असले तरी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये तळागाळात वेगळी परिस्थिती पाहायला मिळते। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात शिंदे सेनेचे सर्वाधिक आमदार आहेत, त्यामुळे आमचाच उमेदवार असायला हवा असा त्यांचा आग्रह आहे। जिल्ह्यामध्ये 60 ठिकाणी निवडणूक होत असून सर्वाधिक ठिकाणी भाजप आणि शिंदेंची शिवसेना आमने सामने आली आहे। शिरूर नगर परिषदेमध्ये विद्यमान आमदार आणि माजी आमदारांची प्रतिष्ठा पणाला लागली असून या ठिकाणी दोन्ही राष्ट्रवादी शिवसेना व भाजप एकमेकांच्या विरोधात उभे राहिलेत। मात्र जनता आम्हालाच विकासाच्या जोरावर संधी देईल असा विश्वास माजी आमदार अशोक पवार आणि महाविकास आघाडीच्या राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार अलका खांडरे यांनी व्यक्त केला। सांगलीच्या तासगाव नगर परिषदेमध्ये माजी खासदार संजय काका पाटील यांनी वंचित बहुजन आघाडी सोबत युती केली आहे। स्वाभिमानी विकास आघाडीच्या माध्यमातून ही निवडणूक लढवली जाते। लातूर जिल्ह्यातील औसा येथे राष्ट्रवादी काँग्रेस उमेदवारांच्या प्रचारार्थ उपमुख्यमंत्री अजित पवार यांची सभा उधळून लावण्याचा इशारा अखिल भारतीय छावा संघटनेचे प्रदेशाध्यक्ष विजयकुमार घाडगे यांनी दिला। मात्र तत्पूर्वीच लातूर पोलिसांनी घाडगे पाटील यांना ताब्यात घेतल्याने अजित पवारांची सभा विना अडथळा पार पडली। पुण्याच्या शिरूर नगर परिषदेमध्ये महायुतीत बिघाडी झाली आहे। दरम्यान आम्ही युतीसाठी प्रयत्न केला, मात्र सहयोगी पक्षांनी प्रतिसाद मिळाला नाही अशी खंत राष्ट्रवादीचे आमदार माऊली कटके यांनी व्यक्त केली। मुंबई महानगरपालिकेने जाहीर केलेल्या प्रभाग आरक्षणावर 129 हरकती सूचना दाखल करण्यात आल्या आहेत। यावर आता पालिका सुनावणी घेऊन 28 नोव्हेंबर रोजी अंतिम आरक्षण विहित नमुन्यांमध्ये सादर करण्यात येणार आहे। नगरपंचायत, नगर परिषद आणि जिल्हा परिषद महापालिका निवडणुकीमध्ये भक्कमपणे लढण्यासाठी शिंदे सेनेने पक्षातील ज्येष्ठ नेते, खासदार आणि आमदारांची जिल्हा संपर्क प्रमुखपदी नियुक्ती केली आहे। निवडणूक कार्यक्रम पूर्ण होईपर्यंत संपर्क प्रमुखांनी त्यांच्या जिल्ह्यातच थांबावे असे निर्देश देखील पक्षाचे प्रमुख नेते व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत। मुंबई महापालिका निवडणुकीत मनसेला सोबत घेण्यावरून महाविकास आघाडीत पुन्हा एकदा मतभेदांचं वादळ उठलंय। मवियातील काँग्रेस, उद्धव सेना आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या वेगवेगळ्या भूमिका समोर आल्या आहेत, तर दुसरीकडे ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या उपस्थितीमध्ये झालेल्या बैठकीत मुंबईच्या पदाधिकाऱ्यांनी देखील मनसेला सोबत घेण्याची तयारी दर्शवली आहे। राज्यातील 29 महापालिकांच्या निवडणुकीच्या तयारीचा भाग म्हणून मतदार याद्यांचं प्रभागनिहाय विभाजन संबंधित महापालिका आयुक्तांच्या स्तरावर पूर्ण केलं आहे। या प्रारूप यादीतील चुका, हरकती किंवा सूचनांसाठी नागरिकांनी 27 नोव्हेंबरपर्यंत महापालिकेकडे अर्ज दाखल करावा असं आवाहन राज्य निवडणूक आयोगाने केलं आहे। मध्य रेल्वेच्या बदलापूर वांगणी दरम्यान सलग 12 दिवसांचा विशेष ब्लॉक घेण्यात आलाय। 22 नोव्हेंबरच्या मध्यरात्रीपासून दररोज रात्री 2 ते 3:30 असा 1.5 तासांचा विशेष पॉवर ब्लॉक सुरू झालाय। 4 डिसेंबरपर्यंत हा ब्लॉक असणार आहे। नायगाव बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यातील 864 रहिवाशांना नव्या घराची चावी वाटप करण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी सुरुवातीला 12 नोव्हेंबरची तारीख निश्चित केली होती।
मात्र काही कारणास्तव ऐनवेळी हा कार्यक्रम रद्द करण्यात आला। आता 10 दिवस उलटून गेले तरी चावी वाटपासाठी मुख्यमंत्र्यांकडून नवी तारीख मिळालेली नाही। त्यामुळे नव्या घराचा ताबा कधी मिळणार याकडे बीडीडी वासिया आशेने डोळे लावून बसले आहेत। शुक्रवारी घसरण झालेल्या सोने चांदीच्या भावात शनिवारी पुन्हा वाढ झाली। सोने 1700 रुपयांनी वधारून 1,24,000 रुपयांवर पोहोचले। तसेच चांदीच्या भावात 3,200 रुपयांची वाढ होऊन ते 1,56,500 रुपयांवर पोहोचले। महारेराने घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईच्या वसुलीसाठी उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार कार्यप्रणाली जाहीर केली आहे। पहिल्यांदाच पुरेशी संधी देऊनही नुकसान भरपाईची रक्कम वेळेत न देणाऱ्या विकासकाची प्रकरणे प्रधान नागरी दंडाधिकाऱ्याकडे पाठवली जाणार आहेत। त्यामुळे संबंधित विकासकाला 3 महिन्यांपर्यंतचा कारावास होऊ शकतो। म्हाडाच्या कोकण मंडळाने ऑक्टोबरमध्ये काढलेल्या सोडतीमधील विजेत्यांना घरांच्या स्वीकृतीसाठी 28 नोव्हेंबरपर्यंत मुदत दिली आहे। कोकण मंडळाने 4,523 घरांची सोडत काढली होती। त्यापैकी 2,176 अर्जदारांनी घरे स्वीकारली असून 514 अर्जदारांनी अजूनही स्वीकारलेली नाहीत। दुबई येथील एअर शो दरम्यान तेजस हे स्वदेशी बनावटीचं लढाऊ विमान शुक्रवारी कोसळलं। यात एका पायलटचा मृत्यू झालाय। त्याआधी मागील वर्षीच्या मार्च महिन्यामध्ये जैसलमेर येथे तेजसला असाच अपघात झालेला। 2 वर्षात झालेल्या या 2 अपघातांमुळे तेजस विमानाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह निर्माण झालं। मागील काही वर्षांपासून नवी मुंबईतील सर्व गणेशोत्सव मैदानात साजरे केले जात आहेत। मात्र आगामी महापालिका निवडणुकांमुळे जानेवारी महिन्यात असलेला माघी गणेशोत्सव रद्द करण्याचे अजब आदेश महापालिकेने दिले आहेत। महापालिकेच्या या निर्णयामुळे गणेशोत्सव मंडळाच्या पदाधिकाऱ्यांमध्ये नाराजी पसरली आहे। मध्य रेल्वेवर नव्या वर्षात लागू होणाऱ्या वेळापत्रकानुसार मुख्य मार्गावर 10 ते 12 लोकल फेऱ्या आणि 15 डब्यांची संख्या ही वाढवण्याची शक्यता आहे। हार्बर मार्गावरील प्रवाशांनाही खुशखबर मिळणार असून एसी लोकल सुरू करण्याची परवानगी बोर्डाकडून अगोदरच घेतली असल्याची माहिती रेल्वे अधिकाऱ्यांनी दिली। तर नेरूळ उरण मार्गावर 10 फेऱ्या वाढवण्यात येतील। मध्य रेल्वेच्या मुंबई विभागातील लोणावळा बीव्हीटी यार्ड तसेच कल्याण लोणावळा विभागातील अपयार्डमध्ये प्री नॉन इंटरलॉकिंग आणि नॉन इंटरलॉकिंग कामासाठी 26 नोव्हेंबर ते 6 डिसेंबर या कालावधीमध्ये विशेष ब्लॉक घेण्यात येणार आहे। या ब्लॉकमुळे लांब पल्ल्याच्या रेल्वे गाड्यांच्या वेळापत्रकावर परिणाम होण्याची चिन्हे आहेत। शाळा महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना आपत्कालीन प्रसंगी मदत मिळावी यासाठी एसटी महामंडळाने मदत वाहिनी क्रमांक उपलब्ध केला आहे। राज्य शासनाच्या समाज कल्याण विभागाकडून मानव विकास निधी अंतर्गत राज्याच्या दुर्गम आणि आदिवासी बहुल भागामध्ये शालेय विद्यार्थिनींना प्रवासी सेवा देण्यासाठी मानव विकास बस उपलब्ध आहे। केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या अखत्यारीतल्या राष्ट्रीय एड्स नियंत्रण संस्थेद्वारे घेण्यात आलेल्या राष्ट्रीय पातळीवरील आढाव्यात काळजी आधार आणि उपचार सेवा प्रदान करण्यासाठी देशातील सर्वोत्तम राज्य म्हणून महाराष्ट्र राज्यास सन्मान मिळाला आहे। महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रण संस्थेला विजयवाडा येथे आयोजित केलेल्या केंद्रीय समारंभामध्ये हा प्रतिष्ठित पुरस्कार मिळाला। पुण्याच्या आंबेगाव तालुक्यातील गवारवाडी येथे वन विभागाने लावलेल्या पिंजऱ्यात एक बिबट्या जेरबंद झाला। मानवी वस्तीमध्ये बिबट्याचा मुक्त संचार आणि बिबट्याचे हल्ले वाढल्यानंतर वन विभागाकडून ठिकठिकाणी पिंजरे लावण्यात आले होते। यामध्ये आता बिबट्या जेरबंद झालाय। गुरुद्वारा श्री गुरुसिंह सभा देहू रोड यांच्या वतीने श्री गुरु तेग बहादूर साहिब यांच्या 350व्या शहीदी पर्वानिमित्त देहू रोडच्या बाजारपेठेतून भव्य प्रभात फेरी काढण्यात आली। या प्रभात फेरीमध्ये परिसरातील शीख बांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले। जळगावमध्ये 4 दिवसीय राज्यस्तरीय कृषी महोत्सव पार पडला। यावेळी उत्तर महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचा गौरव करण्यात आला। या महोत्सवामध्ये शेतकऱ्यांनी नवनवीन तंत्रज्ञानाबद्दल माहिती घेतली। छत्रपती संभाजीनगरमध्ये 7 हिल उड्डाणपुलावर 3 वाहनं एकमेकांवर आदळल्याने विचित्र अपघात झाला। एका भरधाव वेगाने चालणाऱ्या कार चालकाने अचानक ब्रेक दाबल्याने हा अपघात झाला। या अपघातामध्ये 5 वर्षांच्या चिमुकल्याचा मृत्यू झाला।